चलेच मॅच राहील सुरुवात. 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर विचार केला तर यावेळेस स्वानंद आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीर जोडी तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण सज्ज पाहतोय. बबल्या यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. श्रेयस मॅचला होते सुरुवात. एका बाजूला आपण पाहतोय प्रीतम उमासरे महाड त्यासमोर फाईट करत असताना शिवशंभू हा संघ मात्र घेतोय. ग्रीन सिग्नल आला पंचांचा. मॅचला होईल सुरुवात. श्रेयस पंच उपस्थित आहेत. येस एक खेळाडू आपण पाठवायचा आहे आपल्या व्हॉलेंटियर्स मधील आयोजन कमिटी. एक जो आपला खेळाडू किंवा असेल कमिटीमधील व्यक्ती तर प्लीज पाठवायचा आहे. यस मॅचला होती सुरुवात. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. ओहो पहिल्याच बॉलवरती इथे मात्र पूर्णपणे दम अनखम दाखवून दिलाय. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदन. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. ओहो यावेळेस मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता इथे मात्र होते. डॉट बॉलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. एक या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावला आहे. यावेळेस एक साईडच्या दिशेने फटका सजवायचा होता. लिडिंग एज बॅटची पाहायला मिळाली. एक धाव इथे मात्र पाहायला मिळतोय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला. आता मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा शिकदा आपण पाहतोय. इथे मात्र बॉल तयार. ओहो इथे मात्र धक्का लागत असताना दुसरा बॅक टू बॅक दुसरी विकेट. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि धक्का लागत असताना संघाला फलंदाज बाद.
घरी परतताना फलंदाज बॅक टू डकआउट. दोन धावा दाफलकावरती आहेत. ओहो सुंदर, यावेळेस देखील समजलं नाहीये. पूर्णपणे पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम केलंय या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी पूर्णपणे. हा हिरा चमकत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. खोलवा टप्पाचा बॉल, क्षेत्ररक्षण देखील चांगलं तितकंच पाहायला मिळतोय. चांगले फिल्डिंग, गुड फिल्डिंग, चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू मी तर म्हणेन यावेळेस एफर्ट्स टाकत असताना या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे, 1 to go. 3 धावा दाफलकावरती आहेत. पहिलं षटक घेऊन आला होता बबल्या, त्याने धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील प्राप्त केल्या. परंतु आत्ताचा विचार केला, शकीलाला षटक क्रमांक 2, त्याने आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. शेवटचा बॉल, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे इथे मात्र चुकी करणार नाहीये. मुन्ना तिथे आहे. इथे मात्र आपण पाहतोय 1 धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धावफलकातून पोहोचेल 4 या अंकावरती. दुसरं षटक देखील 2 धावांचं इथे मात्र टाकलं गेलं आणि 1 विकेट संपादित केली. बबल्याचा विचार केला, 2 विकेट घेतला, 2 धावा खर्च केल्या. दुसरं षटक घेऊन आला शकील आणि त्याने धावा खर्च केल्या. आपण पाहतोय 2. यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती बाबूला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं उत्कृष्ट असा गोलंदाज हा देखील आहे आणि सगळ्यात महागडा प्लेअर रायगड प्रीमियर लीग मध्ये जो सोड झाला होता तोच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ते सरळ बनाट वेग आहे, दिशाभूल गोलंदाजी, ऑफ स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओहो, यावेळेस चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. कॅचची संधी होती परंतु चुकी पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस देखील बॅटने बॉलचा काही एक संपर्क नाहीये. आता मात्र चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा बॉल तयार आहे. ओहो, यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र डॉट बॉल परत एकदा पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. जाऊन स्थिरावलं ते म्हणजे 6 या धावसंख्येवरती. लो स्कोरिंगची दिशा यावेळेस बोलत असताना पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी. फक्त आणि फक्त यावेळेस धावा खर्च केल्या 1 आणि धावांचा जर विचार केला तर धावा आता जाऊन पोचले 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. ओहो, यावेळेस लेडिंग एज आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र धक्का लागत असताना पुन्हा एकदा फलंदाज इथे मात्र बाद होईल. परतावं लागेल निकेतला. 1 more विकेट डाऊन, फलंदाज बाद. ओहो, यावेळेस मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 1 धाव मिळेल. अजितला आपण तिथे पाहतोय बॅटिंगसाठी आला इन ॲट नंबर 6 वरती आणि धावांचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच वाळवटी आणि त्यासमोर फाईट करेल केशी. जैन फायटर्स केशी आणि वाळवटी टीम, दोन्ही टीमला विनंती असेल टॉससाठी आपण यायचे, लगेचच वेळ घेऊ नका. 8 धावा फलकावरती, 8 ऑन बोर्ड. 6 विकेट.
स्कोर कार्डवरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 2 बॉल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल उरलेत. फलंदाज इथे मात्र बाद होईल. फटका फसलाय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागत असताना शिवशंभो संघाला फलंदाज बाद. न्यू बॅटर आता आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल आणि खऱ्या अर्थानं थोडीशी यावेळेस बॅटिंग लाईनअप तुटत असताना शिवशंभो या संघाची पाहायला मिळते. 8 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 8 ऑन बोर्ड. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं 7 विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती मुन्नाचा 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 बॉलचा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खेळ बाकी आहे. ओहो, नो बॉलचा कॉल आलाय. नो +1 टोटल 2 धावा इथे ऍड होतील. येस, ओव्हर स्टेपिंगचे हे नोचा कॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दहा धावा धावफलकावरती दुहेरी अंकांवर धावफलक. आता मात्र थोडीशी चूक करत असताना मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. अकरा धावा. पुढचा बॉल यावेळेस ओहो, चांगली गोलंदाजी परंतु पुनश्च एकदा अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक वाहून वाढलाय, जाऊन पोहोचलाय. खरा ताण आपण पाहतोय इथे मात्र 11 आणि इथे एकदा नक्कीच ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर विचार केलाय 4 वाईट मुन्नाच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, आता सुरेख टप्पा, सुरेख लाईन अँड लेथ पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. आता मात्र देखील डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि स्टंपिंग असेल. विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि धावांचा जर विचार केला थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वळत असताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि 14 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र येणारे 24 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. चला येस टीम, आपल्याला विनंती असेल वाळवटी आणि केशी, विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. वाळवटी आणि केशी दोन्ही टीमचे कॅप्टन चला या. टॉस इथे मात्र केला जाईल, वेळ घेऊ नका. चला विनंती असेल. हॅलो, चला आमच्या दर्यावर्ती क्रिकेट क्लबला सतत 4 वर्ष खरोखर ज्यांचं खूप सहकार्य लाभलं, आमच्या पाठीशी जे खंबीरपणे उभे होते ते म्हणजे हर्ष पालेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दर्यावरचे सर्व सदस्य प्लीज आपण आमच्या सर्वांजवळ यायचं आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो. नक्कीच खरोखरच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात. सतत 4 सीझन आम्हाला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, आम्हाला खूप सहकार्य केलं. 2 मिनिटं थांबायचं आहे पंच. खऱ्या अर्थानं ज्याचं अतूट मेहनत त्या स्पर्धेसाठी देखील असते आणि आपल्यातीलच एक व्यक्तिमत्व हर्ष पालेकर, त्याचा आज मात्र वाढदिवस आहे. त्याचा देखील संपूर्ण आयोजकांच्या वतीने, त्याचप्रमाणे प्रेक्षकांच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया त्याला. हर्ष पालेकर, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. गेले 4 वर्ष आपण पाहतोय त्याच खऱ्या अर्थानं मुलाचं सहकार्य असतं सातत्याने आणि
त्याचं देखील चला मॅच चला, होईल सामना चालू सुरुवात. करायचा आहे. नक्कीच मित्राच्या बर्थडेचे स्टेटस ठेवून त्याचं आयुष्य वाढेल की नाही हे माहित नाही, पण मित्राच्या बिझनेसच्या जाहिरातीचे स्टेटस ठेवून त्याचा व्यवसाय मात्र तुम्ही नक्की वाढू शकता. म्हणून मित्राच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवण्यापेक्षा त्याच्या जाहिरातीचे स्टेटस नक्की ठेवा मित्रांनो. सुंदर असा सामना मैदानात रंगताना आपण पाहतोय. नक्कीच आबी पवार आणि दिलीप ठाकूर सलामची जोडी मैदानात दाखल झाली. गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे केशव. पाहूया केशव कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पंचांच्या उजव्या बाजूने आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतील केशव. पाहूया केशव तयार, आभी तयार. पहिलाच चेंडू नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. एक अतिरिक्त धाव मिळेल ती म्हणजे प्रीतम उमासरे मित्रमंडळ महाड या संघाला. अतिरिक्त धाव्याने आपल्या संघाचं खातं ओपन झालंय. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, झेल ड्रॉप झालाय. एक धाव मिळेल. एका धावीच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावा. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला आहे तो म्हणजे दिलीप ठाकूर. कशा प्रकारे फलंदाजी करेल, कशा प्रकारे फटकेबाजी करेल. सुंदर फटका, तेवढा सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळेल. चेंडू निर्धाव जातोय, कोणती धाव या चेंडूवर येत नाहीये, कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. 2 चेंडू आणि 2 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया केशव तयार, अप्रतिम फटका, 4 धावा मिळतील. डीजे मिळते संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. दर्यावरती क्लासिकल पहिला चौकार. पाहूया दिलीप काय करतोय. पुन्हा एकदा सुरेख फलंदाजी, सुरेख फटकेबाजी, परंतु त्याला प्रत्युत्तर तेवढं सुंदर क्षेत्रक्षण आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. चला वाळवटी आणि केळशी दोन्ही संघाच्या संघाने मी विनंती करतो की प्लीज आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. पुन्हा एकदा रोहित. चला ही ओव्हर संपेपर्यंत आपण नाणेफेकीसाठी यायचंय, नाही तर आपली ओव्हर कमी केली जाईल. आपल्याला 3 षटकांचा सामना खेळावा लागेल. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. डीजेला मिळतंय संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. आपला पाहायला आवडेल. अप्रतिम अद्भुत चेंडूची गोलंदाजी, टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावा. चला केळशीचे कर्णधार आपण सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. वालवडीचे कर्णधार आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेत आणि दोन्ही कर्णधाराला मी सांगू इच्छितो की आपला निर्णय आपण सोबत घेऊन यायचा आहे. आपला निर्णय इथेच द्यायचा आहे. 6 पाहिजे. 18 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पाहूया गोलंदाजी मार्फत आहे तो म्हणजे अजित. आबी सामना करतील. अजितच्या गोलंदाजीचा आबी तयार. आबी विरुद्ध अजित, अजित विरुद्ध आबी असा सामना. अप्रतिम फटका आबीच्या बॅट मध्ये होतोय. दर्यावरती क्लासिकल चौकार. डीजेला मिळतंय संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. डीजे खरोखर असं एक आक्रमक मूड मध्ये आपला फलंदाजी करताना दिसतोय. दोन्ही फलंदाजाने चौकार ठोकलाय. पाहूया आता आबी कशा प्रकारे फलंदाजी करेल, आबी कशा प्रकारे फटकेबाजी करेल. आबीची स्ट्रॅटर्जी काय असेल नक्कीच पाहायला मिळेल. लवकर सामना संपवायला जाईल की एकेरी दुहेरी धावांकडे लक्ष देईल आबी. आणि अप्रतिम फटका चौकाराच्या सहाय्याने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. अभिनंदन प्रीतम उमासरे मित्रमंडळ महाड. डीजे